नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। खुश खबर आहे। 1 डिसेंबरला मोठा निर्णय आताच 10 मिनिटांपूर्वी निर्णय झालेला आहे। बघा, लाडक्या बहिणींचं उद्यापासून बँकेत पैसे येणार आहेत, परंतु एक मोठी अपडेट आहे। उद्यापासून फक्त याच बँकेत पैसे येणार आहेत। आपण आता इथे यादी तुम्हाला सांगणार आहोत। यादीत तुम्हाला पाहायचं आहे का तुमच्या बँकेचं नाव तिथं आहे का, तरच आणि तरच तुम्हाला 21 रुपये मिळणार आहेत। बाकीचे बँक खाते जे आहे ते रद्द सुद्धा तिथं करण्यात आलेले आहे। तर लाडक्या बहिणींना खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। 1 डिसेंबरला मोठा निर्णय झालेला आहे। उद्यापासून पैसे यायला सुरुवात होणार आहेत। आज रविवार असल्या कारणानं आज पैशाचे तिथं फक्त बँकेत जमा झालेले आहेत। तिथं यादी सुद्धा आलेली आहे, तर आपण ती सुद्धा सगळं व्यवस्थित पाहणार आहोत। कोणती लाडकी बहीण याच्यामध्ये पात्र असणार, कोणती लाडकी बहीण इथं अपात्र असणार, या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहावा एवढीच नम्र विनंती, म्हणजे तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही। उद्यापासून याच बँकेची जी लिस्ट आपण तुम्हाला दाखवणार आहोत त्याच बँकेत पैसे पडणार आहेत। तर लक्षात घ्या, काही आरबीआयच्या पॉलिसीज असतात, तर त्या आरबीआयच्या पॉलिसी चेंज झाल्यामुळं काही त्यातले लाडक्या बहिणींचे अकाउंट तुम्ही बघत असाल की ब्लॉक केलेले आहेत। बघा, भरपूर जणांचे लाडकी बहीण योजनेची वेबसाईट जर तुम्ही बघितली तर अकाउंट ब्लॉक झालेले आहेत, अकाउंट बंद करण्यात आलेले आहेत। तिथं पोस्टात सुद्धा एक मोठी अपडेट आलेली आहे। काही रूल्स चेंज झालेले आहेत, तर पोस्टात सुद्धा तुमचे पैसे येणार का हे सुद्धा बघायचं आहे। तुमचं कुठल्या बँकेत, SBI मध्ये येणार का, बँक ऑफ इंडियामध्ये येणार का, पोस्टात पैसे येणार, हे इथं पाहण्यासारखं आहे। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। तोपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला माहिती आहे की आपला चॅनलवरती सगळ्यात महत्त्वाची आणि कामाची व्हिडिओ आपल्यापर्यंत सगळ्यात अगोदर आपण तुमच्यापर्यंत पोहोचत असतो। तर अशाच महत्त्वाच्या आणि कामाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु सबस्क्राईब करायचं विसरून जाता। तर लक्षात घ्या, आता सगळ्यात महत्त्वाची अपडेट जी आहे ती 1 डिसेंबर आजच मोठा निर्णय झालेला आहे की आता लाडक्या बहिणींना तिथं थांबवण्यात काही पॉईंट नाही। त्यांना आपण जसं वचन दिलं होतं, लाडक्या बहिणींना जे वचन दिलं होतं लाडक्या भावांनी, ते आता पूर्ण करण्याची तिथं वेळ आलेली आहे। परंतु ह्याच्यात एक वाईट बातमी आहे, ती म्हणजे आपले जे सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांची स्थिती आता बिघडलेली आहे। त्यामुळे ते सध्या जे आता सातारा त्यांचं गाव आहे दरेगाव, या गावामध्ये आहेत, त्यांची स्थिती थोडीशी खालावली आहे। त्यांना ताप वगैरे भरपूर म्हणजे असं झालेलं आहे। तर तिथं थोडासा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतो। ही वाईट बातमी आहे थोडीशी। लवकरच आपण आशा करू की ते बरं होतील आणि लाडक्या बहिणींचं ते परत स्वागत करतील नवीन हप्ता घेऊन। तर आता उद्याच मोठा हप्ता जो आहे 21 रुपये त्याचं वाटप हे चालू होणार, परंतु आता सरकारकडून नवीन नियम लागू झालेले आहेत। लाडक्या बहिणींना काही महत्त्वाचे 3 ते 4 नियम इथं समजून घ्यायचे आहेत। ते नियम काय आहेत आणि आपली बँक या नियमांच्या अंडर येऊन, ही आपली जी बँक आहे, आता आम्ही तुम्हाला यादी सांगणारच आहोत, त्या यादीत तुम्हाला नाव चेक करायचं आहे। सर्वप्रथम तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्हाला आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेचे किती पैसे मिळालेत ते पैसे आम्हाला तिथं कमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे आपल्याला कळेल की किती अजून लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना 1ही रुपया नाही मिळाला आहे, किती अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना निम्मेच हप्ते मिळालेले आहेत, आणि आता म्हणजे आपल्याला नेमकं कळेल की कोणत्या जिल्ह्यातून लाडक्या बहिणी अजून राहिलेल्या आहेत, आणि तुमचं तिथं हप्ता किती मिळाला आहे, जिल्हा कोणता आणि तुमची बँक कोणती, हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। म्हणजे आपण प्रत्येकाला रिप्लाय देऊन तिथं सांगू की तुमचे बँक चालते का, तुम्हाला किती पैसे येऊ शकतात का, बरं तुमचं पुढच्या यादीत नाव असेल का, हे सगळं आपण व्यवस्थित तिथं सांगणार आहोत। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे काय, उद्यापासून वाटप सुरू। लाडक्या बहिणींना एकदम आनंदाची बातमी, लाडक्या बहिणी झाल्या खुश। परंतु आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर ज्या लाडक्या बहिणींची बँक आहे, बघा तुम्ही फॉर्म भरताना काय केलेलं आहे, कुणी गडबडीमध्ये असं चुकून झालेलं आहे। ते काय होतं की ह्याच्या अगोदर कुठल्याही योजनेचा लाभ ह्या लाडक्या बहिणींना असा एवढ्या मोठ्या प्रमाणात भेटलेला नव्हता। तुम्ही बघितलं असेल की कुठलीही योजना एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हती। त्यामुळं काही बहिणींचं त्याच्यामध्ये काय होतं, शंका होते। एवढंच काय, तर भरपूर जणांना 50 ते 60% लोकांना वाटतं की हा फ्रॉड आहे, हे काही पैसे मिळत नसतात। म्हणून काय केलं, काही महिलांनी जुनं बंद पडलेलं खातं असू द्या किंवा कधीच्या काळातलं खातं ते जोडलं गेलं, जसं मध्यवर्ती बँक असतील किंवा काही महत्त्वाच्या या असतील त्या बँक जोडल्या गेल्या, आणि तिथं काय झालं, लाडकी बहीण योजनेमध्ये खरंच पैसे मिळायला लागले आणि बाकीच्या महिलांना तर पैसे आले, परंतु इथं 50 ते 60% महिलांना पैसे आले नाही। याचं कारण त्यांची स्वतःची बँक जी तुम्ही जोडलेली। आता ह्याच्यामध्ये झालं असं की आता SBIचं जे RBI आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जी सगळ्यांना रूल सेट करत असते सगळ्या बँकांना, त्यांनी एक नवीन रूल आणला की आता ज्या लाडक्या बहिणी आहेत
त्यांचं जर त्यांच्या अंडर जेवढ्या बँक आहेत त्यांना तर सगळ्यांना चालू करून द्यायचंच. हे सगळं स्वतः प्रशासनानं सांगितलं की सगळ्यांचे बँक अकाउंट आहेत ते चालू करा. कुणाचं अकाउंट ब्लॉक बंद झालं असेल किंवा बंद पडलं असेल तर स्वतः बँकेनं ते चालू करून द्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, महिलांनो, उद्या बँक चालू झाल्या उद्या बँकेत जा. तुमचं अकाउंट बंद झालेलं असेल, आधार कार्ड लिंक झालं नसेल तर स्वतः तुम्ही सांगा की आम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही हे जे काही अकाउंट आहे ते दिलेलं आहे आणि आमचं अकाउंट तुम्हाला चालू करून द्यायचं आहे, आधार कार्ड लिंक करून द्यायचं आहे, KYC करून द्यायची आहे, असं स्वतः तुम्हाला तिथं बोलायचं आहे. तरच तुमचं अकाउंट चालू होईल. त्याच्यामध्ये 1 ते 2 दिवस लागू शकतात, परंतु जर तुम्ही उद्याच काम केलं तर तुम्हाला कदाचित पुढच्या 2 दिवसात पैसे फिक्स पडतील आणि नाही केलं तर मात्र सगळ्यांना पैसे येतील. 7,500 मागचे आणि आता नवीन 21 रुपये हे सगळे येतील, परंतु तुम्हाला तिथं 21 रुपये तर सोडाच, पण मागचे सुद्धा पैसे येणार नाहीत. हे सगळ्यात महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे. आता बघा, आपण तुम्हाला लिस्ट दाखवणार आहोत काही महत्त्वाच्या. त्याच्यामध्ये तुम्हाला बँकेचं आपलं नाव आहे का बघा, हे बघा, बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन, UCO बँक, अशा काही महत्त्वाच्या नॅशनल बँक आहेत बघा. काही नॅशनल बँक आहेत, काही आपल्या महत्त्वाच्या म्हणजे गव्हर्नमेंट बँका आहेत. आता गव्हर्नमेंट बँकमध्ये कुठली बँक येते तर SBI येते, बँक ऑफ इंडिया येतं, बँक ऑफ महाराष्ट्र येतं. ह्या प्रामुख्यानं 3 मोठ्या बँका आहेत. ह्याच्यामध्ये अकाउंट असलं तर एकदम उत्तम, कारण RBIने जे सेट केलेले असतात नियम, ह्या बँका ज्या आहेत ह्या नॅशनल आणि गव्हर्नमेंट बँका ह्या RBIच्या नियमानुसार सेट केलेल्या नियमानुसार चालत असतात. त्यामुळं तिथं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता पुढची यादी HDFC, ICI, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, परत IDIB बँक आणि जे पुढे आपण बघितलं की IDFC फर्स्ट बँक, येस बँक, फेडरल बँक, अशा महत्त्वाच्या बँकेची लिस्ट जी आहे ते लक्षात घ्या. इथं बँक ह्या तुमच्या अकाउंटमध्ये तुमचे जे अकाउंट दिलं आहे ते या बँकेमध्ये असणं गरजेचं आहे. तरी पण लक्षात घ्या, ह्या जरी बँकेमध्ये तुमचं अकाउंट असलं तरी काही महिलांना पैसे येणार नाहीत. तुम्ही म्हणाल का त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, तरी तुम्हाला सांगतो, HDFC असू द्या किंवा कुठलीही बँक असू द्या, त्यासाठी तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाहीत. का तर तुमचं अकाउंट काय झालेलं आहे, ब्लॉक झालेलं आहे. का झालेलं आहे ब्लॉक, तर ते सांगतो तुम्हाला. तुम्ही काय केलेलं आहे, जे लाडकी बहिणीला अकाउंट दिलं होतं ते चालू होतं त्यावेळेस, परंतु त्याच्यामध्ये देवाणघेवाण झाली नाही. 2 महिने ते ब्लॉक बंद पडलं. 2 महिने त्यात देवाणघेवाण झाले असल्यामुळे ते अकाउंट बंद पडलं, ब्लॉक केलं गेलं. त्याच्यामध्ये वेगळे चार्जेस लावले गेले बँकेतून. तुम्ही बघितलं असतील की पैसे काटून घेतले जात आहेत आणि नंतर तुम्ही पैसेच टाकले नाहीत, त्यामुळे ते अकाउंट ब्लॉक केलेलं आहे. अकाउंट तिथं रिसेट झालेलं आहे. त्यामुळं तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं की आधी अकाउंट चालू करून घ्यायचं आहे. कुठली पण बँक असू द्या, उद्याच्या उद्या जावा, प्रत्येकानं हे काम करायचं आहे. लक्षात घ्या, जरी मी लिस्ट जरी सांगितलं असेल तरी घरी बसू नका, कारण मागचा हप्ता आला असेल असं नाही की पुढचा हप्ता तुम्हाला ऑटोमॅटिक येईल, असं नाहीये. तुम्हाला उद्या सगळ्यांनी जाऊन आपल्या बँकेचं आपलं व्यवस्थित चालतंय का, व्यवस्थित सगळं ट्रान्झॅक्शन्स येत आहेत का, सगळं चालू आहे का, हे सगळं उद्या चेक करून पहा, तरच 21 रुपये येतील, नाही तर प्रॉब्लेम तिथं होणार आहेत. पोस्टात सुद्धा तुम्हाला जाऊन ते चेक करायचं आहे उद्याच्या उद्या की आपलं पोस्टाचं खातं तर व्यवस्थित चालतं आहे ना, पोस्टाचं जे तुम्ही सेव्हिंग बँक अकाउंट काढलेलं असेल ते अकाउंट व्यवस्थित चालू आहे ना, त्याच्यामध्ये देवाणघेवाण चालू आहे ना, हे सगळं चेक करायचं आहे. अपडेटेड आधार कार्ड सगळीकडे द्यायचं आहे. लक्षात घ्या, तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि सगळीकडे बँकेत जमा करा, पोस्टात जमा करा, सगळीकडे हे अकाउंट अपडेटेड द्या. लक्षात आलं. आता तुमची बँक कोणती आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, तुम्हाला नक्की सांगण्यात येईल की तुम्हाला पैसे येणार आहेत की नाही. उद्यापासून टप्प्यानं उद्या 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये उद्या वाटप होणार आहे. ते सुद्धा मी तुम्हाला लवकर सांगेन की कुठले 10 ते 12 जिल्हे आहेत. फक्त तुम्हाला तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही मेन्शन करा, मी तुम्हाला कमेंटद्वारे सुद्धा तिथे कळवू शकतो. लक्षात घ्या. आता पहिली गोष्ट आपण कोणाला उत्तर देणार आहोत, जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतील आणि लाईक करतील व्हिडिओला, अशाच महिलांच्या कमेंट्सला उत्तर दिलं जाणार आहे, बाकीच्यांना येणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा सोपं आहे मित्रांनो, एकदम इझी आहे. फक्त सबस्क्राईब बटन दाबायचं आहे, अगदी मोफत आहे आणि तुम्हाला मोफत माहिती तुमच्या मोबाईलवरती मिळत आहे आणि योग्य ती माहिती तुम्हाला मिळत आहे. त्यामुळं आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला आता काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काही प्रॉब्लेम असतील तर त्याचं नक्की आपण तिथं विचार करूया, परंतु योग्य प्रश्न विचारावा एवढीच नम्र विनंती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.